जय महाराष्ट्र मित्रांनो, शुभ सकाळ. कारण सकाळी सकाळीची व्हिडिओ काढतो मी, त्यामुळे शुभ सकाळ. आणि आपलं ऊस पूर्णपणे फोडून झाला, सर्व मळी टाकून झाली आणि नळ्या पण जोडून झाल्या. नळ्या फक्त एकच तुकडं झाले जोडून, पूर्ण काय झालं नाही, एकच तुकडं झाले एवढं. तर आपण बघू, तुम्हाला दाखवतो आता पूर्णपणे माहिती कशी होती. नळ्या जोडून आपण काय केलं आहे, नळ्या मध्ये नाही टाकायच्या, आता नळ्या टाकायच्या ऊसाच्या बुडामध्ये. कारण ऊसाच्या बुडामध्ये टाकलं ना, जर आपण काय खत वगैरे आता सोडणार आहे ह्याला, तर खताचं नियोजन कोणता खत सोडणार आहे काय नाही, सर्व काही तुम्हाला मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस खत सोडेल त्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल, तर बघा त्यावेळेस. तर फुटवा जी आहे, आता आपण फोडला आहे उशी. आता जी मळी टाकलेली होती आपण, मळी, ती मळी ह्याच्या खाली गेली. आता ह्या मातीच्या खाली मळी गेली, आणि जी आपण 65 कुट्टी केली होती ती पण ह्याच्या खालीच गेली. आता म्हणजे बघा रानाला पॉवर किती येते, की मळीचा इफेक्ट. आणि हे त्याच्यानंतर मळी आणि 65 कुट्टी ही दोन्ही खत. आणि त्याच्यानंतर आम्ही आता ठिबक वाटी सोडणार आहे. ती जी सोडेल ती ह्या बोधावर का ठेवली नळी, की जी आपण खत सोडणार आहे, हो, ती डायरेक्ट ऊसाच्या बुडाला जाणार आहे. बरोबर, जाणार बुडाला डायरेक्ट. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ऊस बांधणी करतो त्यावेळेस ही नळी असं ठेवायची. ऊस बांधून झाला की ही नळी उचलायची मध्ये टाकायची पुन्हा. ह्याला पाणी सोडलं आहे आपण सकाळी, कारण काल रात्री पण थोडा पाऊस आला, रात्री पण पाऊस झाला. आणि म्हणजे वारं होतं, पाऊस झाला, थोडा झाला, पाणी व्हायल्यासारखं परवासारखं कालच्या रात्री पण झाला. आणि मग काल म्हणलं नळ्या जोडून घेऊ, नळ्या जोडून घेतल्या, एकच तुकडेच झाल्या फक्त. आणि आता फुटवा चांगला उरलेला आहे. हे तुम्हाला आता दिसते आपल्या व्हिडिओमध्ये की चांगलाच फुटवा झाला आहे. अजून सुरू आहे, म्हणजे खालनं भरपूरच फुटवा निघतोय. तुम्हाला दाखवतो मी. फुटवा चालू आहे, फुटवा निघणं. अजून ह्याला पाणी नाही पोचलं, म्हणजे पाणी सोडलं आहे आज मी सकाळी. पूर्ण पाणी जर जास्त पोचलं तर जास्त फुटवा खालनं अजून भरपूरच फुटवा निघणार आहे. कारण अजून मळी जी टाकलेली आहे त्याचे अजून ह्याला हे झालं नाही, इफेक्ट काही अजून झालेलं नाही तेवढं. म्हणजे आता तर मळी टाकली, आता फोडून झालं आहे. जसं रान ओलं होईल तसं त्याला इफेक्ट मिळणार. आणि आता तुम्हाला दिसतोयच बऱ्यापैकी फुटला आहे. अजून भरपूरच फुटायचं राहिलं आहे, कारण आत्ता कुठे चाराने फुटला आहे. कारण हा जी ऊस आपला होता ती कवळाच होता, कवळ्यापणी देऊन टाकला. कारण एक शिवडी झाला होता, त्यामुळं लवकर देऊन टाकला. आता लवकरच ही ऊस सुधारणा होणार ह्याची चांगली. ज्यावेळेस आपण खत सोडू त्यावेळेस तुम्हाला आपण नक्कीच व्हिडिओ बनवून टाकू. म्हणजे बघत राहा, आपले चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर. कारण ही ऊस ही प्लॅट जी आहे ती पूर्णपणे सुधारित होणार आहे आपला ऊस. नळ्या जोडलेत आपण, आता वरच्या कामं आहेत, वरी जोडायच्या नळ्या, भरपूर काम आहे ते. तो माणूस नाही आला अजून, एकट्याला जमत नाही, तो येतो म्हणला आता जोडण्यासाठी. कारण नळ्या आपण इकडे ठेवली, त्या ही नळ्या वर घेऊन जावं ते, नंतर पुन्हा एक खाली वाढावं ते, कारण 2-3 माणसं लागतील. तर ही समजा पूर्ण आपण हा प्लेट तयार झाला आहे. मळी वास येतो मळीचा. छानपैकी फुटला आहे. आता अजून जास्त फुटणार आहे इथनं, बघा ना तुम्ही. थोडं आता पाणी सोडलं आहे. आणि रात्री पण लाईट नव्हती, लाईट गेली. रातपाळी लाईट आहे, पण रात्री 1 वाजता येते रातपाळीला, सकाळी 9 वाजता जाते. लाईट गेलेली, आलीच नव्हती लाईट. त्यामुळं आता सिंगल फेसला पाणी सोडायचं. तर हा पहिले सुरू तोडलेला होता, पहिलं तुकडं हे होतं. हे अशा पद्धतीनं आपण नियोजन करतो ह्याचं.
अजून एक 8 दिवसांनी बघा मग कसा होतोय. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय ना. आता आईस्क्रीम खाते. बसा खाली. हो का आईस्क्रीम खाते. आत्ता गावावरून आली आणि शिवांजली बघू बस खाली. काय खाते मग आईस्क्रीम? आणि कुठे गेलतो? तिकडे गेलतो. आणि दिदीला आणावं का मग? बघा जोडी आमची शिवांजली शिवकन्या आईस्क्रीम खाते. आता गावात नेताना आईस्क्रीम आणली त्या. काल गेल त्या पुण्याला साखरपुड्याला. आता आईस्क्रीम खाते. बघा म्हैस आमोनी म्हैस तोंड कसलं भरले. मोठा बंगला होता. हाय मित्रांनो, हे गेलते पुण्याला साखरपुड्याला. शिवांजली आली, शिवकन्या आली. गेले होते पुण्याला साखरपुड्याला. इकडे बघ बाय बाय करा. अयो पुसणे आईस्क्रीम खावले आता. आईस्क्रीम खाते आईस्क्रीम. आईस्क्रीम खाते आईस्क्रीम. म्हैस कशावर रडत होती का? तिथे पोर्चवर असं खाली लोळायची वेळ आली.